स्कूल ठीक करो अभियानाला संतूक पिंपरी गावातून सुरुवात करत सीजेपीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके यांनी शाळा दुरुस्तीचा मुद्दा ऐरणीवर आणलेला आहे। यावेळी सरपंच विजय पुरी यांनी शाळा दुरुस्तीचे दिलेलं आश्वासन आता प्रत्यक्षात उतरवण्याला सुरुवात झालेली आहे। शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून स्वच्छतागृहाची स्वच्छता करण्यात आलेली आहे। तसंच पोषण आहाराची सुद्धा स्वच्छता करण्यात आली आहे। त्यामुळे गावातील शाळेचा कायापालट करण्याच्या दिशेने प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे। सरपंच मला सांगा, अभिजित दिपके जेव्हा तुमच्या गावामध्ये आले होते तेव्हा तुम्ही त्यांना 8 दिवसांमध्ये तुमच्या सर्व मागण्या पूर्ण करू आश्वासन दिलं होतं, पण आता नेमकं कोणतं आश्वासन तुम्ही पाळलेले आता? ज्या दिवशी अभिजित दिपके आले होते त्यांनी शाळा पाहणी केली असता त्या शाळा पाहणीमध्ये जे त्रुट्या आणि उणिवा जे सापडल्या होत्या त्यामध्ये प्रथमदर्शनी बघितलं असेल की विंडोज या फुटलेल्या होत्या। त्या विंडोज आम्ही त्या काल पूर्वीच्या ज्या जुन्या जे फुटल्या होत्या किंवा जुन्या विंडोज होत्या सगळंच आम्ही बाहेर काढल्यात आणि नवीन त्याच्यावर फ्रेम आणून आता त्या नवीन काचा आम्ही तिथे बसवलेल्या आहेत। त्याचबरोबर आम्ही सीसीटीव्हीचा पहिली जी होती ती फुटलेली होती, तर आम्ही सीसीटीव्हीचा नवीन सेटअप आणलेला आहे आणि नवीन सीसीटीव्ही कॅमेरे पूर्ण आता बसवलेले आहेत। शाळेच्या बाहेर आहेत, आतमध्ये आहेत आणि आता पूर्ण शाळा ही सीसीटीव्हीच्या निगराणीमध्ये आहे। त्यामध्ये पिण्याच्या पाण्याची एक उणीव होती आणि स्वच्छताची होती, तर स्वच्छता आम्ही सुरू केलेली आहे आणि पाण्याची व्यवस्था ते शौचालयाला 24 घंटे पाणी राहील। पाणी पिण्याचा जे विषय आहे तो आता आम्ही आज ते काम हाती घेणार आहे। त्यांच्या मॅक्झिमम जे काही त्रुट्या होत्या त्यामुळे आम्ही पूर्ण केलेल्या आहेत आणि 1-2 राहिलेली आहेत त्या 2 दिवसात येणारा नक्कीच पूर्ण करू। ज्याला आपण बोलकी शाळा म्हणतो, रंगरंगोटी असेल, संरक्षण भिंत आहे, त्या संरक्षण भिंतीला आपल्याला चित्रीकरण कसं करता येईल जेणेकरून विद्यार्थी त्याच्याकडे आकर्षित होईल शैक्षणिकच्या बाबतीत, याच्याकडे माझा भर राहील आणि गावकऱ्याच्या सहकार्याने 100% जे काय अजून काही उणीवा असतील त्या पूर्ण करून घेऊ आमच्यामध्ये। संतोष भिसे, पुढारी न्यूज, संतोष पिंपरी परिसर, हिंगोली।